आयुष्यामध्ये प्रत्येकाचा संघर्ष असतो, तो प्रत्येकाला अटळ असतो. काहींचा जास्त असतो, काहींचा कमी प्रमाणात असतो. जनावरांची देखभाल करणं, त्यांचं शेणमूत्र काढणं, त्यांना गवत, चारा, वैरण यांची सोय करणं आणि हे सगळं सांभाळून शाळा शिकणं. हाताला असो, शरीराला असो, जनावरांमध्ये वावरल्यामुळे तो वास येत असेल आणि तो कदाचित त्यांना आवडत नसेल. म्हणजे माझ्या हाताला वगैरे असं शेणाचा वास यायचा. तर 12वीचा अभ्यास मी त्या ग्रामपंचायतीच्या लाईटच्या पोल खाली बसून केलेला आहे आणि त्यावेळेला एक आई असण्याची एक मोठी जबाबदारी माझ्यावर होती. गिल्टी फील होत होतं. मुलगा अक्षरशः 40 दिवसाचा असताना माझे वडील जे माझ्यावर नाराज होते, अक्षरशः 10 महिने ते माझ्याशी बोलले नव्हते. मग त्याचा दुसरा प्रश्न होता, मम्मा जर मी तुला म्हटलं तर तू तुझ्या नोकरीचा राजीनामा देशील का? आणि हा प्रश्न माझ्यासाठी खूप शॉकिंग होता. भाकरीची चाकरी निश्चितच करावी, संघर्षाला पर्याय नाही आहे. देर इज नो अल्टरनेटिव्ह फॉर स्ट्रगल. समाजकळ्यांना हक्क आहे फूल म्हणून जगण्याचा, मातीमधला वतन वारसा आकाशावर कोरण्याचा. प्रत्येक कळीत हुंगत असतो सुगंध फूल होण्याचा, दिमाकाने दिसण्याचा आणि आनंदाने असण्याचा. तर मी डॉक्टर वैशाली ईश्वर कडूकर, पोलीस उपायुक्त सोलापूर शहर. सन 2010मध्ये मी पोलीस डिपार्टमेंटमध्ये DYSP म्हणून जॉईन झाले आणि तेव्हापासून जवळपास 12 वर्षाचा हा प्रवास एक पोलीस अधिकारी म्हणून या डिपार्टमेंटमध्ये करत असताना माझ्या पूर्वाश्रमीचे अनुभव आणि या डिपार्टमेंटमधले अनुभव आपल्यासोबत मी शेअर करत आहे. आयुष्यामध्ये प्रत्येकाचा संघर्ष असतो, तो प्रत्येकाला अटळ असतो. काहींचा जास्त असतो, काहींचा कमी प्रमाणात असतो. पण या संघर्षामध्ये आपण एकटे आहोत की आपली कुटुंब आपल्यासोबत आहेत, हे फार महत्त्वाचं आहे. कारण संघर्ष आपल्या आयुष्यातील एक अटळ असा अविभाज्य घटक आहे आणि प्रत्येकाला तो करावाच लागतो. तसा मलाही करावा लागला. प्रत्येकाचा संघर्ष ज्याचा त्याला हा खूप मोठा वाटत असतो, पण दुसऱ्याच्या दृष्टिकोनातून तो तेवढा मोठा असेलही असं नाही. पण या ठिकाणी हा फक्त प्रयत्न आहे स्वतःचे अनुभव तुमच्यापर्यंत मांडण्याचा. कारण अनुभवातून काही शिकता येतं, ज्याच्यामध्ये आपली काही वेळ लागू होणार आहे किंवा एनर्जी लागू होणार आहे, ती आपण आपल्या विधायक गोष्टींसाठी किंवा प्रिपरेशनसाठी वापरू शकतो. कारण अनुभव हे प्रत्येकाचे त्याचे असतात. फक्त शेअर करण्यामागचा दृष्टिकोन हा असतो की आपल्या अनुभवातून समोरच्या व्यक्तीला काही शिकता येईल का. कारण आपण असं म्हणत असतो की पुढच्या ठेस मागचा शहाणा, तर त्यातून काही शिकता येईल का, त्या दृष्टिकोनातून हा माझा जीवनप्रवास आपल्यासमोर मी मांडते. मी पूर्वाश्रमीची डॉक्टर वैशाली ईश्वर कडूकर आणि लग्नानंतरची डॉक्टर वैशाली अमोल पाटील. जन्मले मी कोल्हापूर जिल्ह्यातील गडिंग्लज तालुक्यातील गिजवणे या गावामध्ये. अगदी 500 घराचा उंबरा असणारं हे गाव आणि त्यामध्ये देखील शेतवस्तीत राहणारं माझं कुटुंब. घरी आई वडील, लहान भाऊ आणि मी असं चौघांचाच आमचं कुटुंब. वडील प्राथमिक शिक्षक होते आणि आई गृहिणी होती. आणि लहानपणापासूनच वडील प्राथमिक शिक्षक असल्यामुळे ज्या ठिकाणी त्यांची शाळा असेल त्या ठिकाणीच ते राहायचे. दूर दूर बदल्या व्हायच्या. त्यामुळे 15 दिवसातून, महिन्यातून घरी येणं आणि तेवढाच काही वडिलांशी संपर्क असायचा 15 दिवसातून, महिन्याभरातून. त्यामुळे नेहमी मार्गदर्शक राहिली ती माझी आई. माझे वडील जरी शिक्षक होते तरीसुद्धा ते मला शिक्षकाप्रमाणे कधी त्यांनी माझ्याशी किंवा मला मार्गदर्शन करण्यासाठी ते कधी मला लाभलेच नाही. शेवटी माझ्या आयुष्यामध्ये माझी मोठी शिक्षक आणि मार्गदर्शक ही माझी आईच राहिली. 9वीपर्यंत अगदी सामान्य कुटुंबात जसं वावरणं असतं. कारण ग्रामीण भागात आपण पाहतो मुलगी ही आईवडिलांना मदतीचा हात म्हणून पाहिली जाते. तसंच मी देखील घरामध्ये एक हेल्पिंग हँड म्हणून होते. घरची मोठी मी होते, भाऊ लहान होता आणि आईला पाठीचा मणक्याचा त्रास होता. आणि त्यावेळेला माझ्या घरी जवळपास 3 म्हशी आणि 1 गाय होती आणि त्यांचं सर्व करणं, घरातील कामकाज पाहणं. आणि त्यावेळेला ग्रामीण भागामध्ये नळ वगैरे असं काही नव्हते पाण्यासाठी, त्यामुळे विहिरीतून पाणी आणणं, जनावरांची देखभाल करणं, त्यांचं शेणमूत्र काढणं, त्यांना गवत, चारा, वैरण यांची सोय करणं आणि हे सगळं सांभाळून शाळा शिकणं, हे त्यावेळेचा माझा दैनंदिन उपक्रम होता. आई तब्येत तिची नाजूक असल्यामुळे फार काही तिला शेतीतलं किंवा जनावरांच्या बाबतीत करता येत नव्हतं.
त्यामुळे खूप मोठा मदतीचा हात म्हणून त्यावेळेला मी माझ्या आईला मदत करत होते, कुटुंबाला सहकार्य करत होते. आणि यामध्ये फक्त 9वीपर्यंत सगळं यामध्येच 9वीपर्यंत कधी पोहोचले हे कळलंच नाही, पण 10वीमध्ये जी शिक्षणाची गोडी लागली, कारण त्यावेळेला पहिल्यांदा 10वीला माझ्या मम्मीने मला सांगितलं की तू हे सगळं जे काही घरातली कामं करतेस, ही काही मदत करतेस, ही 1 वर्षासाठी थांबव आणि 10वीचा अभ्यास कर आणि त्याच्यानंतर मग पुढे आपल्याला काही निर्णय घेता येईल. आणि त्यावेळेला आपल्या प्रत्येकाची लहान वयामधली ध्येय ठरलेली असतात. 10वीपर्यंत 10वीत चांगले मार्क मिळवणं, 12वीत चांगले मार्क मिळवणं, त्यानंतर कोणत्या चांगल्या कॉलेजला, मेडिकल कॉलेजला किंवा इंजिनिअरिंग कॉलेजला ॲडमिशन मिळवणं, ही आपली छोटी छोटी ध्येय असतात. आणि ही छोटी ध्येय आपण मिळवत गेलो की पुढचं ध्येय आपलं तयार असतं. तसं 10वीमध्ये अभ्यास केला, मला चांगले मार्क मिळाले, माझ्या स्कूलमध्ये मी फर्स्ट आले आणि शिक्षणाची गोडी माझी वाढत गेली. त्यावेळेला वडिलांनी मला एक अल्टिमेटम दिलं होतं की 10वीला तुला अमुक टक्के मार्क नाही पडले तर घरात ज्या काही 3-4 जनावर आहेत त्याच्यामध्ये अजून 1-2 जनावरांची वाढ केली जाईल आणि त्याचं पालनपोषण करणं आणि देखभाल करणं ही जबाबदारी तुझ्यावर राहील. तर कुठेतरी मनात एक आशा होती की या सगळ्यातून बाहेर पडायचं आहे आपल्याला. हा जो संघर्ष आहे हा आयुष्यभर असाच चालू न ठेवता एक दुसरं काहीतरी ध्येयप्राप्ती करायची आहे हे तेव्हापासून डोक्यात होतं. त्यामुळे जसं वडिलांनी सांगितलं तसं 10वीला चांगले मार्क मिळवले, 12वीला चांगले मार्क मिळवले. सुदैवाने पुण्याच्या आर्म फोर्सेस मेडिकल कॉलेजमध्ये मला ॲडमिशनही मिळत होतं. पण वडील प्राथमिक शिक्षक होते आणि त्यावेळेला त्यांच्या ज्या काही भावना होत्या युनिफॉर्म सर्व्हिसेसबद्दलच्या, तेव्हा त्यांना असं वाटायचं की एक महिला जर युनिफॉर्म सर्व्हिसेसमध्ये गेली तर त्या जबाबदाऱ्या, कौटुंबिक जबाबदाऱ्या सांभाळणं ह्या गोष्टी फार अडचणीच्या ठरतील. त्यामुळे मला त्यांनी तिथे जाऊ दिलं नाही आणि मग मी संतदादा पाटील मेडिकल कॉलेजला ॲडमिशन घेतलं आणि त्या ठिकाणी माझं ग्रॅज्युएशन कंप्लीट केलं. या प्रवासामध्ये माझे जे काही मित्रमैत्रिणी मला भेटत आले, आपण असं म्हणतो की आपल्या गरजेच्या वेळेला जो कोणी आपल्या मदतीसाठी पुढे येतो तो आपल्याला परमेश्वरासमान असतो. तर लहानपणापासूनच माझ्या खूप मैत्रिणींनी मला मदत केली. कॉलेज पिरियडमध्ये देखील मला मदत केली. युजली लहान असताना मी तुम्हाला सांगितलं की घरी जनावरं होती, ते जनावरांचं सर्व काम करून स्कूलला जावं लागायचं. तर म्हणजे माझ्या हाताला वगैरे असं शेणाचा वास यायचा. मग माझ्या काही चांगल्या घरातल्या ज्या मैत्रिणी होत्या त्यांना माझ्या डब्यातलं खाणं किंवा माझ्याजवळ बसणं असं अडचणीचं वाटायचं, कारण माझ्या हाताला असो, शरीराला असो जनावरांमध्ये वावरल्यामुळे तो वास येत असेल आणि तो कदाचित त्यांना आवडत नसेल. आपण देखील त्या ठिकाणी असतो तर अशीच काही प्रतिक्रिया असली असती. पण त्यामुळे त्या माझ्याशी थोडंसं दूरच असायच्या. पण त्या गोष्टीचं मी कधीही वाईट वाटून नाही घेतलं. शेवटी या सगळ्या गोष्टी माझ्या संघर्षाला अशा पूरकच राहिल्या. तर माझ्या काही मैत्रिणी लहानपणापासून ज्या माझ्यासोबत होत्या, कारण ग्रामीण वस्तीत राहत असताना, शेतामध्ये राहत असताना जवळपास 12वी पूर्ण होईपर्यंत माझ्या घरी वीज नव्हती, लाईट नव्हती. तर मी रॉकेलच्या दिव्यामध्ये किंवा कंदिलाच्या प्रकाशामध्ये अभ्यास केलेला आहे. 12वीत असताना माझ्या दारात ग्रामपंचायतीची लाईट आली. तर 12वीचा अभ्यास मी त्या ग्रामपंचायतीच्या लाईटच्या पोल खाली बसून केलेला आहे. पण ह्या गोष्टी फार अशा प्रेरणादायी होत्या, एक संघर्ष करण्यासाठी एक उर्मी देणाऱ्या होत्या. यामुळे कधीच माझं मनोधैर्य खचलं नाही किंवा मी मागे परतले नाही. कारण संघर्ष करत असताना हेच फार महत्त्वाचं असतं की तुम्ही कोणत्या ध्येयासाठी संघर्ष करता, त्याचा पाठपुरावा किती करता, हे फार महत्त्वाचं असतं. तर या प्रत्येक गोष्टीतून मी पुढे जात राहिले आणि माझी मम्मी जरी शारीरिकदृष्ट्या कमकुवत असली तरी मानसिकदृष्ट्या खूप खंबीर होती ती, आणि तिने मला नेहमी यामध्ये मला सहकार्य करत आली, माझं मनोधैर्य वाढवत आली. आणि जसं मी मगाशीच बोलले की आपली ध्येय जशी आपण मोठे होत जातो तशी ध्येय बदलत जातात. अगोदर 10वीला चांगले मार्क मिळवले, मग पुन्हा पुढचा टप्पा येतो 12वीला चांगले मार्क मिळणं, मग पुढचा टप्पा येतो ग्रॅज्युएशन चांगल्या फील्डमध्ये करणं, आणि त्याच्यानंतर पुढचा टप्पा येतो जेव्हा ग्रॅज्युएशन संपतं, एक तर पोस्ट ग्रॅज्युएशन करणं किंवा स्वतःचं करिअर सुरू करणं. आणि त्यावेळेला मी विचार केला की फक्त डॉक्टर होणं हे माझं ध्येय होतं का? तर तेव्हा माझ्या लक्षात आलं की डॉक्टर होणं हे माझं ध्येय नव्हतं. 12वीला ज्या युनिफॉर्म सर्व्हिसेससाठी मी आर्म फोर्सेस मेडिकल कॉलेजची एक्झाम दिली होती, ज्या वडिलांच्या हट्टामुळे मला तिथे जाता येत नव्हतं, ते स्वप्न माझं तसंच राहिलं होतं. आणि मी शेवटी विचार केला की माझ्या स्वप्नांसाठी मीच प्रयत्न केला पाहिजे. माझं ध्येय इथंपर्यंत होतं ते मी पूर्ण केलेलं आहे, पण याच्यापेक्षा काहीतरी वेगळं अजून माझं स्वप्न आहे जे
माझं पूर्ण करणं राहिलेलं आहे. आणि मग मी विचार केला तो म्हणजे कॉम्पिटिटिव्ह एक्झाम देण्याचा. आणि जेव्हा मी विचार हा माझ्या घरी बोलून दाखवला त्यावेळेला मी शिवाजी युनिव्हर्सिटीमध्ये मेडिसिन या फॅकल्टीमध्ये सेकंड टॉपर होते. त्यावेळेला माझ्या वडिलांनी सांगितलं की तू पोस्ट ग्रॅज्युएशन कर आणि त्याच्यानंतर हॉस्पिटल वगैरे सुरू कर. माझे वडील एक प्राथमिक शिक्षक म्हणून ती माफक अपेक्षा मी समजू शकते. आणि त्यावेळेला माझा संघर्ष माझ्या कुटुंबातील माझ्या वडिलांशी सुरू झाला. आणि तेव्हापासून ते माझ्यावर नाराज होते जेव्हा मी हा निर्णय घेतला की नाही, मी माझ्या स्वप्नांसाठी वेळ देणार आणि माझी स्वप्नपूर्तीसाठी मी प्रयत्न निश्चितच करणार. आणि कारण माझ्याकडे प्लॅन बी रेडी होता. जर मी त्यात सक्सेसफुल नाहीच झाले तर मला आयुष्यभर ही विवंचना राहिली नसती की मी माझ्या स्वप्नांसाठी वेळच दिला नाही. मग त्यासाठी मी हा विचार केला की माझ्या स्वतःच्या स्वप्नांसाठी वेळ द्यावा. सक्सेसफुल झाले तर बेस्टच आहे, नाही झाले तर प्लॅन बी माझ्याकडे ॲज अ डॉक्टर म्हणून प्रॅक्टिस करणं हा रेडी होता. त्यामुळे मी MPSCच्या तयारीला लागले. आणि पहिल्या प्रयत्नामध्येच मी याच्यामध्ये मला DYSPची पोस्ट मिळाली. आणि त्यावेळेला हा MPSCचा पूर्ण कारभार हा जवळपास 4 वर्ष चालायचा. म्हणजे प्रिलिम 1 वर्षात व्हायची, दुसऱ्या वर्षी मेन्स व्हायची, तिसऱ्या वर्षी इंटरव्ह्यू व्हायचा आणि जॉईनिंग परत 1 वर्ष, असा जवळपास 3-4 वर्षाचे चक्र चालायचं. सुदैवाने आता 1 वर्षात पूर्ण होतं ते. लॉकडाऊन पिरियडमधला काही आपण एक्सेप्शन जर सोडले 2 वर्षाचे तरी सायकल आता जवळपास 1 वर्षात पूर्ण केली जाते. तर 2006ची एक्झाम मी जॉईन झाले 1 जून 2010मध्ये अकॅडमीमध्ये ट्रेनिंगसाठी. तर इथंपर्यंतचा जो माझा संघर्ष होता, मला असं वाटलं की आता आयुष्यातला संघर्ष संपला असेल. पण तिथं देखील एक संघर्ष सुरू झाला. कारण नुकताच 26/11चा आपल्याकडे जो काही बॉम्बलास्ट झाला होता मुंबईमध्ये, त्या धर्तीवर अकॅडमीमध्ये कमांडो ट्रेनिंग सुरू करण्यात आलं होतं. आणि ते कमांडो ट्रेनिंग करत असताना तो वरून टार्झन रोप असतो तो तुटल्यामुळे माझा पाय फ्रॅक्चर झाला. आणि तो जवळपास 2.5 महिने तो पाय प्लास्टरमध्ये होता. तरी देखील मी ॲम्ब्युलन्समधून हॉस्टेल टू लेक्चर रूम हा ॲम्ब्युलन्समधून प्रवास केला. आणि हे लेक्चर्स अटेंड केले. ग्राउंडच्या बाहेर बसून मी ग्राउंडचं काम कसं चालतं, काय इन्स्ट्रक्शन दिल्या जातात त्या सगळ्या अभ्यासल्या. आणि एक्झामच्या फक्त 2.5 महिने अगोदर माझ्या पायाचं प्लास्टर निघालं. आणि तेव्हा माझ्यासाठी फार मोठी कष्टदायक गोष्ट जी होती की पुन्हा बॅक टू ओरिजिनल येणं. कारण ग्राउंडचा परफॉर्मन्स म्हणजे असं घरात बसून म्हणजे गोष्टी मोठ्या मोठ्या बोलण्यासारखं नसतं. ते तिथे परफॉर्म करूनच दाखवावं लागतं. आणि त्यासाठी खूप मेहनतीची आणि कष्टाची गरज होती. आणि त्यावेळेला नुकताच माझ्या पायाचं प्लास्टर निघालं होतं. त्या वेदना सहन करत मी प्रॅक्टिस सुरू केली. ग्राउंड पुन्हा एकदा सुरू केलं. आणि पुन्हा एकदा स्वतःला मी पूर्ववत आणण्याचा प्रयत्न केला. आणि सरप्राईज टू ऑल की त्यामध्ये त्या वर्षी आमची जी बॅच होती त्या बॅचमध्ये आउटडोअर असेल, इनडोअर असेल, फायरिंग प्रॅक्टिस असेल, या प्रत्येक इव्हेंटमध्ये मी माझ्या बॅचमध्ये टॉपर होते. हा जो संघर्ष आहे आणि हा मनाने एक जे ठरवलेलं होतं की नाही, मला हे करायचंच आहे, काहीही झालं तरी फेल होऊन अकॅडमीमध्ये एक्झाम देण्यासाठी परत यायचं नाही, हे एक मनाशी निश्चय ठरवला होता. आणि त्यामुळे हे सगळी एक्झरसाईज केली. आणि याचं पर्यावसन मी माझ्या बॅचमध्ये फर्स्ट आले त्यामध्ये. आणि अक्षरशः मी जेव्हा फायरिंगला फायर बटवर जातो, मोठे वेपन्सचे फायरिंग्ज असतात, त्यावेळेला मी वॉकर घेऊन ते डोंगर चढलेली आहे आणि वॉकरचा सपोर्ट घेऊन मी फायरिंग केलेलं आहे. त्यावेळेला अकॅडमीचे डिरेक्टर असतील, डेप्युटी डिरेक्टर असतील, आमचे ड्रिल इन्स्ट्रक्टर असतील, ADOD असतील, माझे बॅचमेट्स असतील, यांनी जे काही सहकार्य केलं ते सहकार्य शब्दांमध्ये वर्णन करण्यासारखं अजिबात नाही आहे. त्या सर्वांचीच मी नेहमी ऋणी आहे. मग यानंतर अकॅडमीमध्ये बाहेर पडल्यानंतर माझं प्रोबेशन सुरू झालं. डिस्ट्रिक्ट प्रोबेशन हे पुणे ग्रामीण जिल्ह्यामध्ये. आणि प्रोबेशनमध्ये असतानाच माझं लग्न झालं. मला मुलगा देखील झाला. आणि मुलगा अक्षरशः 40 दिवसाचा असतानाच मी पुन्हा जॉईन केलं ऑफिस. कारण प्रोबेशन पिरियडमध्ये जास्त रजा किंवा सुट्ट्या मिळत नसतात. म्हणून माझ्या 2 महिन्याच्या मुलाला सोबत घेऊन, 2 महिने नाही, 1.25 महिन्याच्या मुलाला सोबत घेऊन मी माझं ऑफिस सुरू केलं. त्यावेळेला आमचं फील्ड ट्रेनिंग बाकी होतं. फोर्स 1चं 1 महिन्याचं ट्रेनिंग बाकी होतं. UOTCचं ट्रेनिंग बाकी होतं. SRPFचं ट्रेनिंग बाकी होते. सगळे फील्ड ट्रेनिंग अजून बाकी होते. तर मी माझ्या त्या 1.5-2 महिन्याच्या लहान मुलासोबत हे ट्रेनिंग पूर्ण केलं. आणि त्यावेळेला एक आई असण्याची एक मोठी जबाबदारी माझ्यावर होती.
गिल्टी फील होत होतं की आपण आपल्या मुलाला पूर्ण वेळ देऊ शकत नाही, कारण त्यावेळेला त्या लहान मुलाचा तो अधिकार असतो, तो हक्क असतो की आईने पूर्ण वेळ आपल्यासाठी अवेलेबल असणं आणि आईची माया त्याला पूर्ण वेळ मिळणं. पण त्यावेळेला मी माझ्या ट्रेनिंगमध्ये व्यस्त असायचे. सकाळी 5 वाजता ग्राउंडवर गेले की संध्याकाळी 7-7:30 वाजता परत यायचं. तोपर्यंत मला अजूनही आठवतं माझ्या मुलाचे डोळे जे वाट बघत असायचे आपल्या आईची. तर याच्यातून फेजमधून देखील आम्ही ही फेज पूर्ण झाली ट्रेनिंगची. आणि आतापर्यंतच्या, आता माझा मुलगा 10 वर्षाचा आहे, पण मला एकदाही आठवत नाही की असा काही प्रसंग घडला आहे की मी माझ्या मुलामुळे माझ्या करिअरमध्ये किंवा माझ्या ड्युटीमध्ये कधी अडचण आली आहे. तो इतका अंडरस्टँडिंग आणि तो इतका ॲडजस्टेबल अगदी जन्मापासूनच परमेश्वराने तसं असं म्हटलं जातं की जिथं कोणी नसतं तिथे परमेश्वर असतो. तर त्यांनी अगोदरच त्यांना शिकून जन्माला घातलं असेल असं म्हणायला हरकत नाही की तेव्हापासून आतापर्यंत मला कधीही माझ्या मुलामुळे माझ्या कर्तव्य करण्यामध्ये किंवा माझ्या ड्युटीमध्ये अडचण नाही आली. मी खरोखरच त्याची खूप मनापासून आभारी आहे, कारण लहान मुलांनी हट्टी असणं, आईवडिलांकडे हट्ट करणं हे खूप नॅचरल कोर्स ऑफ डेव्हलपमेंट आहे. पण यामध्ये देखील समजूतदार मुलांनी, आपली आई आपल्याला अवेलेबल नसते, तिच्याकडे वेळ नसतो, हे जाणून घेऊन त्या पद्धतीने स्वतःला ॲडजस्ट करणं हे खरोखरच खूपच माझ्यासाठी आश्चर्याचं आणि फारच म्हणजे प्रेरणादायी होतं. आणि तसं म्हणायला गेलं तर जसं सावित्रीबाईंना ज्योतिबा फुले होते, त्यांना प्रेरणा देणारे, त्यांना पाठबळ देणारे, तसं माझ्यासाठी माझे मिस्टर अमोल पाटील हे होते. कारण कुटुंबाच्या सहकार्याशिवाय, त्यांच्या पाठिंब्याशिवाय आपण पोलीस डिपार्टमेंटमध्ये कधीही केव्हाही कुठेही नोकरी करणं आणि कर्तव्य बजावणं हे अशक्य असतं. त्यामुळे माझ्या करिअरमध्ये किंवा माझ्या प्रोफेशनल फील्डमध्ये माझं पर्सनल लाईफ, माझं फॅमिली लाईफ देखील तितकंच महत्त्वाचं होतं. माझ्या कुटुंबाने मला आतापर्यंत आधार दिला आहे, खूप मोठा बॅकअप ज्यांच्यामुळे मला मिळाला ते माझं सासर, माझे पती, माझे सासू सासरे, माझे कुटुंबीय, ह्या सर्वांनी आतापर्यंत मला खूप प्रेरणा दिली. आणि म्हणजे असं म्हणतात ना, तू लढ, आम्ही तुझ्या पाठीशी आहोत, अशा पद्धतीचं सर्व बॅकअप मला माझ्या फॅमिलीकडून मिळालं. फर्स्ट पोस्टिंग माझी उस्मानाबाद सब डिव्हिजनल पोलीस ऑफिसर म्हणून होती. त्यावेळेला मुलगा माझा 4 महिन्याचा होता आणि अक्षरशः मी उस्मानाबाद सब डिव्हिजनल पोलीस ऑफिसरसोबत माझ्याकडे कळंब सब डिव्हिजनचा ॲडिशनल चार्ज होता, होम DYSPचा ॲडिशनल चार्ज होता. सकाळी 8 वाजता मी घरातून गेले की रात्री 10-10:30 वाजता मी परत यायचे. मग दिवसभरात कधी कधी तर मला मुलाला म्हणजे बघायलासुद्धा वेळ नसायचा. त्यामुळं मग संध्याकाळी 5-6च्या दरम्यान मी माझ्या ऑफिसमध्येच माझ्या मुलाला बोलवून घ्यायचे, कारण त्याचा शेजारच्या रूममधून कानावर येणारा आवाज देखील माझ्यासाठी त्यावेळेला पुरेसा असायचा. त्यातच समाधान वाटायचं. तर त्यानंतरची माझी सेकंड पोस्टिंग ही हवेली SDPO पुणे ग्रामीण म्हणून झाली. त्याच्यानंतर मग मी ॲडिशनल SP CID म्हणून जॉईन झाले आणि त्याच्यानंतर ऑन प्रमोशन मी पोलीस उपायुक्त सोलापूर शहर म्हणून या ठिकाणी 23 सप्टेंबर 2019 पासून कार्यरत आहे. आणि तेव्हापासूनच आतापर्यंतचा प्रवास एक महिला पोलीस अधिकारी म्हणून, असं प्रत्येकाला असं वाटतं की अरे महिला पोलीस अधिकारी पोलीस डिपार्टमेंटमध्ये असं काही डिस्क्रिमिनेटरी ट्रीटमेंट असते का किंवा काही अशी वेगळी वागणूक दिली जाते का. तर माझ्या आतापर्यंतच्या 12 वर्षाच्या सर्व्हिस पिरियडमध्ये मला एकदाही असं जाणवलं नाही की मी स्त्री आहे, मी महिला आहे म्हणून माझ्याशी काहीतरी वेगळी वागणूक दिली जाते किंवा मला कुठेतरी सबऑर्डिनेट असं समजलं जातं किंवा असं माझ्यावर अविश्वास दाखवला जातो किंवा हिच्याकडून असं काही होणार नाही, हे जमणार नाही असं विचार केला जातो, असं मला एकदाही वाटलं नाही. थँक टू ऑल माय सिनियर ऑफिसर ज्यांनी माझ्यामध्ये ही भावना नेहमी कायमस्वरूपी ठेवली की तुम्ही खाकी अंगावर चढवलेली आहे तर त्या ठिकाणी जेंडर डिस्क्रिमिनेशन अजिबात होणार नाही. म्हणजे तुम्ही मेल असा किंवा फिमेल असा, कर्तव्य हे प्रथम आहे. त्यामुळे आतापर्यंत मी महिला अधिकारी म्हणून विविध कर्तव्य बजावताना देखील मला असं कधीच असं जाणवलं नाही की अरे मी महिला आहे म्हणून मला काहीतरी वेगळी ट्रीटमेंट मिळते किंवा आत्तापर्यंतसुद्धा मी महिला अधिकारी आहे म्हणून मला काही एक्झेम्पशन्स घ्यावेत किंवा मी काही कारणं देऊन सुट्ट्या घ्यावेत किंवा मी असं अजिबात कधीच केलं नाही.
कारण जसं महिला म्हणून काही जबाबदाऱ्या असतात, तुम्ही सून असता, पत्नी असता, आई असता, त्याचप्रमाणे पुरुषांना देखील त्यांच्या काही जबाबदाऱ्या असतात. ते देखील त्यांच्या जबाबदाऱ्या सांभाळताना जेव्हा पुरुष अधिकारी म्हणून स्ट्रॉंगली पुढे येतात, तेव्हा महिला अधिकाऱ्यांनी काही कारण न देता, काही कुरकुर न करता आहे ती मिळालेली जबाबदारी प्रामाणिकपणे सांभाळावी. भाकरी इतकी चाकरी निश्चितच करावी आणि अजिबात संधी देऊ नये कोणाला की तुम्ही महिला आहे म्हणून तुम्ही डिस्क्रिमिनेशन घेता का, तुम्ही महिला आहे म्हणून जास्त प्रिव्हिलेज घेता का. हां, काही फिजिओलॉजिकल प्रोसेसेस असतात ज्यातून महिलांनाच जावं लागतं, जसं काही प्रेग्नन्सी आहे, डिलिव्हरी आहे, याच्यामध्ये सरकारने आपल्याला सुट्ट्या दिलेल्या आहेत. तो आपल्या अधिकाराचा भाग आहे. कोणी घेतं कोणी नाही घेत त्याच्यामध्ये. इट डिपेंड्स ऑन हाऊ युअर फॅमिली सपोर्ट्स यू. तर असा हा जो काही 12 वर्षांचा जो प्रवास आहे अत्यंत प्रेरणादायी. शेवटी ॲट दी एंड ऑफ दी डे तुम्ही किती सॅटिस्फाईड आहे हे फार महत्त्वाचं आहे. आणि मला नेहमी मी जेव्हा माझा दिवस संपतो तेव्हा मी हा विचार करते की मी आज खरोखर एका माणसाला तरी मी त्या जर DCP सोलापूर सिटी या चेअरवर बसल्यामुळे न्याय देऊ शकले का, किंवा त्याच्या आयुष्यातलं काही वेदना आहे, दुःख आहे, त्रास आहे कमी करू शकले का. कारण पोलीस डिपार्टमेंट एक असं डिपार्टमेंट आहे ज्याच्यामध्ये जन्मापासून मृत्यूपर्यंत प्रत्येक गोष्टी किंवा प्रत्येक इश्यूज, प्रत्येक प्रॉब्लेम हे पोलिसांनी हँडल करावेत अशी जनसामान्यांची अपेक्षा असते, इच्छा असते. त्यांना हेही माहिती असतं की पोलिसांचा यात रोल नाही आहे, ही पोलिसांचं काम नाही आहे, तरीसुद्धा एक वेगळ्या आशेने आलेले असतात की नाही तुम्ही एक वाक्य जरी बोललात किंवा त्यांना सांगितलं तरीसुद्धा माझं काम होण्यासारखे. हा जो विश्वास एक पोलीस अधिकाऱ्यावर किंवा पोलीस प्रशासनावर लोकांकडून दाखवला जातो. त्यांना असं वाटतं की न्यायिक प्रक्रिया आहे, बाकीच्या गोष्टींमध्ये मला सिव्हिल मॅटरमध्ये वर्षानुवर्ष जो वेळ जाणार आहे तो मी पोलिसांकडे गेले आणि त्यांनी एखादं वाक्य बोललं किंवा त्यांनी एखाद्याला समजावून सांगितलं, तो वेळ माझा वाया जाण्यापासून वाचणार आहे. तर ह्या ज्या अपेक्षेने लोक आपल्यापर्यंत येतात त्या अपेक्षा आपण खरोखर पूर्ण करू शकतो का, ज्या जेन्युइन अपेक्षा आहेत त्या आपण पूर्ण करू शकतो का. आणि दिवसाच्या शेवटी हेच फार महत्त्वाचं असतं की आपण किती लोकांच्या आयुष्यामध्ये स्वतः तिथं असण्यामुळे बदल घडवून आणले. जर तुम्ही ॲज अ मी किंवा डॉक्टर वैशाली कडूकर DCP सोलापूर शहर म्हणून कार्यरत असताना मी जर काही जनसामान्यांच्या आयुष्यामध्ये चांगले बदल घडवून आणण्यासाठी जर मी उपयोगी ठरले असेल किंवा त्या माझ्या प्रयत्नांना यश आलं असेल तर माझं इथं असण्यामध्ये सार्थक आहे. अदरवाईज माझं फक्त इथं येणं, DCP म्हणून या ठिकाणी 3 वर्ष कालावधी घालवणं आणि इथून पुन्हा ट्रान्सफर होईल तिथे निघून जाणं, तर याच्यामध्ये अजिबात काही मजा नाही आहे. की तुमच्या असण्याने जनसामान्यांच्या आयुष्यामध्ये बदल घडले पाहिजेत, चांगले बदल घडले पाहिजेत. तुम्ही गेल्यानंतरही त्यांनी तुम्हाला लक्षात ठेवलं पाहिजे. लोकांच्या फार छोट्या छोट्या अपेक्षा असतात, फार मोठ्या असतात असं नाही, पण त्या छोट्या अपेक्षांदेखील आपल्याला वाटतं काय किरकोळ कारणासाठी आलं, पण आपल्यासाठी असणारं किरकोळ कारण हे त्यांच्यासाठी फार महत्त्वाचं असतं. तर या गोष्टी आपण लक्षात घेणं फार गरजेचं आहे. आपण बिगनर असाल, आपण कॉम्पिटिटिव्ह एक्झाम देण्यासाठी तयारी करत असाल किंवा आपली स्वप्न असतील ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये जाण्याची किंवा सिव्हिल सर्व्हिसेसमध्ये येण्याची, तर मी याच्यामध्ये एक सूत्री हीच आहे की संघर्षाला पर्याय नाही आहे. देर इज नो अल्टरनेटिव्ह फॉर स्ट्रगल. तुम्ही संघर्ष करणं फार गरजेचं आहे. फक्त ते संघर्ष त्याच्यासाठी ध्येय असणं फार महत्त्वाचं आहे. कारण जे काही भान आखून जे ध्येय निवडतात आणि बेभान होऊन त्याला फॉलो करतात त्या ध्येयाला, त्यांनाच सक्सेस मिळतो. पण हे करत असताना आपला प्लॅन बी देखील रेडी असणं फार गरजेचं आहे. कारण आपण पाहतो शेतकऱ्यांनी पेरलेली सगळी जे दाणी आहेत ते उगवतातच असं नाही, त्यातले काही उगवतात आणि त्यातले तसेच मातीत कुजून जातात. कॉम्पिटिटिव्ह एक्झामचं देखील असंच आहे की प्रत्येक तयारी करणाऱ्या, प्रत्येक एक्झाम देणाऱ्या मुलाला किंवा मुलीला सक्सेस मिळेलच असं नाही, पण एक मात्र निश्चित की कॉम्पिटिटिव्ह एक्झाम विल लेफ्ट टू अ वेल इन्फॉर्म्ड अँड रिस्पॉन्सिबल सिटिझन. तर त्यासाठी तुमचा प्लॅन बी असणं फार गरजेचं आहे. आणि तो प्लॅन बी म्हणजे की आपला फॉलबॅक ऑप्शन काय आहे. जर मी यामध्ये सक्सीड करू शकले नाही तर मी परत फिरल्यानंतर मी काय करणार आहे. तर त्यासाठी तुमचा प्लॅन बी रेडी असणं खूप गरजेचं आहे. नाहीतर मग डिप्रेशन आहे, फ्रस्ट्रेशन आहे, या सगळ्या गोष्टी येत राहतात. मग जीवनाकडे निगेटिव्हली पाहण्याचा दृष्टिकोन येत राहतो. घरच्यांना आपली काळजी वाटत राहते, कारण ते देखील आपल्या कुटुंबियांना, नातेवाईकांना, आजूबाजूच्यांना काय उत्तरं देणार की काय करतो इतकी वर्ष, 2 वर्ष, 3 वर्ष, 4 वर्ष काय करतोय तुमचा मुलगा, काय करते तुमची मुलगी, हे त्यांना देखील कधी उत्तर देणं अडचणीचं होऊन जातं. पहिल्या दुसऱ्या वर्षी ठीक आहे ते ॲडजस्ट करतात, पण नंतर जसजसं वेळ वाढत राहतो
तसं तसं त्यांचा देखील पेशन्स संपत जातो आणि त्यांची देखील उत्तर देण्याचा संयम हा संपत जातो आणि मग ते आपल्याला ओरडायला लागतात, आता बस झालं, इतकी वर्ष झालं तू तयारी करते, इतकी वर्ष झालं तू तयारी करतोयस, अजून काही हे होत नाही आहे, आता बस झालं. मग ते मुलांमध्ये ते अजून डिप्रेशन अजून वाढत जातं की समाजाबरोबर आपल्या कुटुंबियांच्याही अपेक्षा आता आपल्याकडून वाढत चाललेल्या आहेत. हे मुलांमध्ये फार घर करून राहतं आणि जर काही सक्सेस आपण नाही मिळवू शकलो तर परत काय करायचं, ही जी काही विवंचना असते त्या विवंचनेसाठी मी सांगते की तुम्ही जेव्हा कॉम्पिटिटिव्ह एक्झामची तयारी कराल, विचार कराल, त्या विचार करण्यापूर्वी तुमचा प्लॅन बी रेडी असणं फार गरजेचं आहे. तुम्ही नाही करू शकलात तर तुम्ही दुसरं काय करू शकता आयुष्यामध्ये, हे तुमचं रेडी असणं फार गरजेचं आहे. आणि जेव्हा तुमचा प्लॅन बी रेडी असेल तेव्हाच तुम्ही कॉम्पिटिटिव्ह एक्झामकडे वळा. अन्यथा ब्लाइंडली हा असं करतो, हा पुण्याला जाऊन ट्रेनिंग घेतो, हा दिल्लीला जाऊन कोचिंग घेतो म्हणून मीही तिकडे चाललो, असं अजिबात करू नका. ब्लाइंडली कोणालाही फॉलो करू नका, कारण मी मगाशीच म्हटलं प्रत्येकाचा स्वतःचा वेगळा संघर्ष असतो आणि तो प्रत्येकालाच करावा लागतो. त्याच्या वाटणीचा संघर्ष दुसरं कोणीही करणार नाही. त्यामुळे तुमचा प्लॅन बी नेहमी रेडी ठेवा आणि मग नंतर तुम्ही कॉम्पिटिटिव्ह एक्झामकडे जा. हां, स्वप्न मोठी बघा आणि तयारीही त्याच्यासाठी मोठी करा, अथक परिश्रम करा. काही ना काही सक्सेस तुम्हाला मिळूनच जाईल, कारण प्रत्येकजण म्हणजे टॉपर होऊ शकत नाही. पहिला, दुसरा, तिसरा असे नंबर एकामागोमाग येत राहतात, पण प्रयत्न तुम्ही आता मोठ्या मोठ्या वेकन्सीज आहेत, मोठ्या मोठ्या ॲड्स येत आहेत, तर तुम्ही प्रयत्न मात्र पहिल्या 20मध्ये, पहिल्या 10मध्ये येण्यासाठीच करावं लागेल. तुमचं कॉम्पिटिशन हे टॉप 20शीच असलं पाहिजे, कारण इतर व्यक्तींशी तुम्ही जर कॉम्पिटिशन करत राहाल तर मग आपण एक एक स्टेप खाली खाली यायला लागतो. तर शेवटी तुम्हाला पहिल्या टॉप 20मध्येच यायचं आहे हे आपण गृहीत धरूनच आपण तयारी करावी. प्रत्येक दिवशी स्वतःशी कंपेअर करा स्वतःला की आजच्यापेक्षा मी उद्या बेटर पोझिशनला असेल, आजच्यापेक्षा मी उद्या वेल इन्फॉर्म्ड असेल, मोर इन्फॉर्म्ड असेल, कालच्यापेक्षा आज माझ्यामध्ये काही चांगले बदल किंवा काही ॲडिशन झालेली आहे का हे पाहणं फार गरजेचं आहे. तुम्ही स्वतःशी जेव्हा कंपेअर करा, कॉम्पिटिशन तुम्ही टॉपरशी करा, मात्र कंपेअर मात्र स्वतःशीच करा, कारण दुसऱ्याशी कंपेअर करत राहिलात तर त्यातून जो काही वेळ आहे, जो वेळ वाया जाणार आहे, तुमची एनर्जी वाया जाणार आहे, ती भरून न निघणारी आहे. कारण कॉम्पिटिटिव्ह एक्झाममध्ये इतकं नेककट स्ट्रगल आहे की याच्यामध्ये सर्वाईव्ह राहण्यासाठी तुमचा मोराल हा नेहमी स्ट्रॉंग आणि हाय असणं फार गरजेचं आहे. त्यामुळे मी तर तुम्हा सर्वांना हेच सांगेन की ज्या ठिकाणी, ज्या क्षणी ज्याच्याकडून मदत तुम्हाला मिळेल तुमच्या ग्रोथसाठी ती मदत घ्या आणि ही जी काही यशाकडची जी वाटचाल आहे ही वाटचाल सुरू ठेवा. म्हणजे ही गोष्ट नेहमीच मानते किंवा लहानपणापासून आपण जेव्हा आपल्या आयुष्याबद्दल स्वप्न बघत असतो किंवा स्वप्न पाहत असतो, त्यांच्याबद्दल विचार करत असतो, त्यावेळेला जसे जसे आपण मोठे होतो तसे तशी आपली स्वप्न, आपले ध्येय हे बदलत जात असतात. आणि म्हणजे आयुष्यातला सगळ्यात आनंदाचा क्षण आणि सगळ्यात महत्त्वाचा क्षण हा असतो की जेव्हा तुम्हाला ओळखणारा, तुम्हाला सांभाळून घेणारा, तुम्हाला तुमचे सगळे गुण अवगुण माहिती असणारा व्यक्ती तुमचा लाईफ पार्टनर म्हणून तुमच्या आयुष्यात येतो. तसंच माझ्या आयुष्यात अमोल पाटील म्हणजे जे आता माझे मिस्टर आहेत ते होते. ते अगोदर माझे बेस्ट फ्रेंड होते आणि त्यांना माहिती होतं की व्हॉट वैशाली इज, म्हणजे ती काय आहे, ती काय करू शकते, ते कुठंपर्यंत पोहोचू शकते याची पूर्ण माहिती असणारा माझ्या आईनंतरचा या जगातला दुसरा व्यक्ती म्हणजे माझा नवरा अमोल आहे. आणि म्हणजे जेव्हा मी हा विचार केला की मी माझं ग्रॅज्युएशन संपल्यानंतर कॉम्पिटिटिव्ह एक्झामकडे मला वळायचं आहे, त्यावेळेला त्यांनी मला कॉन्फिडन्स माझ्यामध्ये हा दिला की या पोस्टसाठी सगळ्यात बेस्ट पर्सन कोणी असेल तर ती तू आहेस. म्हणजे प्रत्येक आईला जसं आपला मुलगा किंवा आपली मुलगी हे अगदी गुणी बाळ वाटत असतं, तसंच माझ्या होणाऱ्या नवऱ्याला आपली होणारी बायको ही या पोलीस डिपार्टमेंटसाठी एक परफेक्ट पर्सनॅलिटी असेल असं वाटत होतं. आणि त्यांनी सांगितलं की तू नंतर म्हणजे जर हा प्रयत्न केला नाहीस, तुझ्या स्वप्नांना जर वेळ दिला नाहीस तर आयुष्यभर तू कितीही प्रॅक्टिस केली, कितीही पैसे कमवले, कितीही नाव कमवलं तरीसुद्धा एक खंत मागे राहून जाईल की तू तुझ्या स्वप्नांना वेळ दिला नाहीस. तर तू एक प्रयत्न कर, तुझ्या स्वप्नांसाठी थोडा वेळ दे. आणि त्यामुळे मग मी खरं तर जास्त मोटिवेट झाले आणि मग मी हा प्रयत्न केला आणि मी त्यामध्ये सक्सेसफुल झाले. आणि ॲट दी एंड ऑफ दी डे मी जे म्हटलं होतं की माझे वडील जे माझ्यावर नाराज होते, अक्षरशः 10 महिने ते माझ्याशी बोलले नव्हते, तर त्यांनासुद्धा आता माझा अभिमान वाटतो की माझी मुलगी वैशाली
ही DCP आहे. अगोदर मी कडूकर गुरुजींची मुलगी म्हणून ओळखले जायचे, पण आता जेव्हा मी गावी जाते, माझ्या तालुक्यात जाते, तेव्हा त्यांचेच मित्र ही ओळख सांगतात की गुरुजी तुम्ही DCPचे वडील आहात बरं का. आणि तेव्हा जो काही अभिमान असं उरात भरून येतो की म्हणजे असं आपण त्या आईवडिलांच्या पोटी जन्म घेतल्याचं साफल्य सार्थक झाल्याचं ही भावना निर्माण होते. आणि त्याचबरोबर मी मगाशी म्हटलं की आतापर्यंतच्या माझ्या 10 वर्षाच्या आई या प्रवासामध्ये माझ्या मुलांनी मला खूप साथ दिलेली आहे. तर मी आता 2 महिन्यापूर्वीचाच विषय होता. मी ऑफिसवरून घरी गेले, त्या दिवशी तो असा जरा शांत होता, कारण तसा नेहमी बोलणारा, प्रत्येक वेळेला बडबड चालू असते त्याची, जरा शांत होता. मग जेवण वगैरे उरकून आम्ही जेव्हा झोपायला गेलो तेव्हा तो म्हणला, मम्मा मी तुला एक प्रश्न विचारू का? तर म्हटलं विचार. तर म्हटलं तू माझ्यासाठी काय करू शकतेस? हा एकच प्लेन क्वेश्चन होता त्याचा. आणि मग या प्रश्नाने मला विचार करायला भाग पाडलं की माझा मुलगा मला हा प्रश्न का विचारतो की मम्मा तू माझ्यासाठी काय करू शकते? कारण प्रत्येक आईवडील आपल्या मुलासाठी बेस्ट जे असेल तेच करत असतात. या जगामध्ये जे काही छान असेल ते त्याला द्यायचा प्रयत्न करत असतात, एक चांगला नागरिक घडवायचा प्रयत्न करत असतात. तर माझ्या मुलांनी हा प्रश्न मला का विचारावा हे मला प्रश्न पडला त्यावेळेला. मग मी त्याला विचारलं की जे काही बेस्ट असेल ना ते मी तुझ्यासाठी करेन. मग त्याचा दुसरा प्रश्न होता, मम्मा जर मी तुला म्हटलं तर तू तुझ्या नोकरीचा राजीनामा देशील का? आणि हा प्रश्न माझ्यासाठी खूप शॉकिंग होता की माझा मुलगा 10 वर्षाच्या वयामध्ये हा प्रश्न विचारतोय मला. निश्चितच काहीतरी चुकते आपल्याकडून. मग मी त्याला सांगितलं की अभीर, जर तुला वाटत असेल की तुझ्या मम्मानी खरोखर राजीनामा द्यावा, खरोखर हा जॉब सोडावा, तर मी निश्चितच हा जॉब सोडेन. तर म्हटलं नाही मम्मा, तू ॲज अ पोलीस ऑफिसर म्हणूनच माझी मम्मा ॲज अ पोलीस ऑफिसर म्हणूनच मला हवी आहे. मला फक्त विचारायचं होतं की तू माझ्यासाठी तुझा जॉब सोडू शकतेस का? कारण मला माहिती आहे की तुला जास्त वेळ नसतो, मला जास्त वेळ देता येत नाही, याबद्दल तुला वाईटही वाटत असतं. फक्त मला हे जाणून घ्यायचं होतं की माझी मम्मा माझ्यासाठी तिचा आवडता जॉब सोडेल का? तर ह्या ज्या गोष्टी आहेत लाईफमधल्या टर्निंग पॉईंट, तेव्हा आपण विचार करतो की अरे आपल्या मुलाचे देखील काही स्वप्न आहेत, आपल्याकडून काही अपेक्षा आहेत, त्या पूर्ण करण्यामध्ये आपण कमी पडतो. मटेरियलिस्टिक कितीही गोष्टी आपण दिल्या त्यांना तरीसुद्धा त्यांना जो वेळ हवा असतो आपला, तो वेळ देणं फार गरजेचं असतं. आणि त्यांनी हा प्रश्न विचारून एका तऱ्हेने मला विचार करायला भाग पाडलं की आपण अजून आई म्हणून बरंच काही करणं बाकी आहोत. कारण शेवटी मुलांना कितीही वेळ दिला तरीसुद्धा मुलांना तो अपुराच पडत असतो. पण निश्चितच इट वॉज अ आय ओपनर क्वेश्चन फॉर मी. त्याच्यानंतर मी हा प्रयत्न केला की जास्तीत जास्त मी त्याच्या बरोबर वेळ घालवेन, क्वालिटी टाईम स्पेंड करेन. तर हे काही आयुष्यातले जे काही विचार करायला भाग पडणाऱ्या गोष्टी असतात, या गोष्टी आपल्याला मी मगाशी म्हटलं जसं पर्सनल लाईफ आणि प्रोफेशनल लाईफ याची सांगड तुम्ही जेव्हा योग्य पद्धतीने घालतात तेव्हा दोन्हीही एकमेकांमध्ये कधीच येत नाही. उलट तुमचं पर्सनल लाईफ किंवा फॅमिली लाईफ हे तुमच्या प्रोफेशनल लाईफला सपोर्ट करणारच ठरतं. तर आतापर्यंतचा तर माझा हाच अनुभव आहे की नेहमी माझ्या फॅमिलीनी मला माझ्या प्रोफेशनमध्ये सपोर्ट केलेला आहे. शेवटी आपल्या सर्वांसाठी इतकंच सांगेन, कवी कुसुमाग्रज जे आहेत त्यांच्या काही लाईन्स आहेत त्या, समाज कळ्यांना हक्क आहे फूल म्हणून जगण्याचा, मातीमधला वतन वारसा आकाशावर कोरण्याचा. प्रत्येक कळीत हुंगत असतो सुगंध फूल होण्याचा, दिमाकाने दिसण्याचा आणि आनंदाने असण्याचा. तर प्रत्येकासाठी हीच विनंती आहे की आपल्यामध्ये जे काही कॅपॅबिलिटीज आहेत, आपल्यामध्ये जे काही गुण आहेत, त्या गुणांचा वापर करून, आपल्या कॅपॅबिलिटीचा वापर करून एक बेस्ट, एक रिस्पॉन्सिबल सिटिझन बनण्याचा आपण प्रयत्न करावा. सरते शेवटी मी ॲज अ पोलीस ऑफिसर म्हणून आपल्यासमोर ह्या आपल्या भावना व्यक्त करते आहे. तर निश्चितच पोलीस असण्याचा आणि अंगावर युनिफॉर्म असण्याचा अभिमान नेहमीच आहे. तर त्याविषयी 1-2 लाईन. दिन हूँ रात हूँ सांझ वाली बाती हूँ मैं खाकी हूँ, आंधी में तूफ़ान में होली में रमज़ान में, देश के सम्मान में अडिग कर्तव्यों की अविचल परिपाठी हूँ मैं खाकी हूँ. भूख और प्यास की बात ही क्या, भूख और प्यास की बात ही क्या, कभी चौटिल हूँ कभी आहट हूँ तो कभी तिरंगे में लिपटी सिसकती रोती छाती हूँ मैं खाकी हूँ. सो थँक्यू टीम ग्रो मोशन. या ठिकाणी आपण अपॉर्च्युनिटी दिली
माझा जो काही जीवन प्रवास या ठिकाणी आपल्यासमोर आणण्यामध्ये ग्रोमोशननी जी काही मला या ठिकाणी अपॉर्च्युनिटी दिली त्याबद्दल ग्रोमोशन आणि त्या टीमचे मनपूर्वक आभार.